तर निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी, असा जयघोष जो आहे तो सर्वत्र गुंजू लागलाय। मुंबईमध्ये सुद्धा भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आपण मुंबईमधली ही दृश्य पाहतोय। मुंबईचा राजा अर्थातच गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ झालेला आहे। तर आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी प्रणाली आहेत। प्रणाली, कशा प्रकारचा जल्लोष आहे? मी सध्या गणेश गल्लीच्या राजाच्या मार्गावर आहे, ज्या ठिकाणी त्यांचं विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू आहे। आपण पाहतो आहोत की या ठिकाणी ही संपूर्ण बोळ गणेश भक्तांनी भरून गेलेली आहे। बाप्पांचं मुख्य रस्त्यावर आगमन अजून व्हायला बराच कालावधी आहे, तरी सुद्धा मागच्या गल्लीमध्येच आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर जे आहे ते गणपती बाप्पा जे आहेत ते या ठिकाणी त्यांची मिरवणूक आपल्याला बघायला मिळते। खरं तर पुष्पवृष्टीची वाट बघितली जाते, परंतु थोडी काहीतरी अडचण झाल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे गणपती बाप्पांची मिरवणूक त्या ठिकाणी थांबलेली आहे। ढोल ताशे वाजवले जात आहेत, फटाके फोडले जात आहेत। 2 ठिकाणी मोठी पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जाते। खरं तर 3 ठिकाणी पुष्पवृष्टी होत असते। आपण पाहतो की पुष्पवृष्टीसाठी सगळी पथकं जी आहेत पुष्पवृष्टी करणारी ती सज्ज झालेली आहे, परंतु बाप्पांची मिरवणूक काही कारणास्तव थोडा वेळ तिथं थांबलेली आहे। थोड्या वेळातच ही मिरवणूक मार्गस्थ होईल आणि त्यानंतर मुख्य रस्त्यावर जाईल, परंतु हा संपूर्ण रस्ता तोपर्यंत भरलेला बघायला मिळतोय। गणेश गल्लीचे राजा हे मुंबईतले मानाचे गणपती आहे। जोपर्यंत त्यांची मिरवणूक सुरू होत नाही, त्यांची आरती होत नाही, तोपर्यंत इतर मंडपातली विशेषतः मुंबईच्या लालबागच्या राजाची आरती होत नाही। परंतु बाप्पांची आरती होऊन बाप्पांची मूर्ती आता गणेश गल्लीच्या राजांची मूर्ती आता मार्गस्थ झालेली आहे आणि त्यामुळं थोड्या वेळातच आपल्याला लालबागच्या राजाचा जल्लोष सुद्धा बघायला आणि ऐकायला मिळू शकणार आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी गणेश गल्लीच्या राजाला निरोप देण्यासाठी जमलेले आहेत। ढोल आहेत, वाजंत्री आहेत, फटाके फोडले जात आहेत, गुलाल उधळला जातोय। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सगळे भाविक एकच वाक्य म्हणत असतात, ते गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या। बाप्पा, वर्षभर आमच्यावर ज्या पद्धतीनं तुम्ही आनंदाची सुखाची उधळण करत असता आणि त्याचे आभार मानण्यासाठी 10 दिवस आम्ही तुम्हाला जे आमच्या घराघरामध्ये विराजमान करतो, तसे पुढल्या वर्षी लवकर या। तुमच्या येण्यानं आमचं घर आनंद, सुख, समृद्धी यांनी भरून जातं, त्यामुळे आपला आशीर्वाद देण्यासाठी पुढल्या वर्षी लवकर या, असं आजच्या दिवशी भक्तगण आपल्याला म्हणताना दिसत आहेत। घराघरातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चाळी आहेत। चाळीमध्ये आपल्याला दृश्य दिसून येतं की खिडक्यांमध्ये भक्त उभे आहेत बाप्पाच्या वर फुलांची उधळण करण्यासाठी आणि त्याचबरोबर पुष्पवृष्टी करण्यासाठी पथकं सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेली आपल्याला बघायला मिळतं आहे। जी प्रणाली, खऱ्या अर्थानं उत्साहाचं वातावरण आहे। पारंपरिक पद्धतीनं बाप्पाची ही मिरवणूक पुढे सरकतीये। अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। यानंतर आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी अजित आहेत। अजित, मुंबापुरी ही बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे, काय सांगाल? काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, मात्र आपण हे विलोभनीय रूप पाहू शकतोय। गणेश गल्लीचा राजा अर्थातच मुंबईच्या राजाचं हे दृश्य पाहतोय। त्याचबरोबर गणेश भक्त हे चहूबाजूनी सज्ज झालेले आहेत। पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरामध्ये ते नाचताना दिसतात, आपल्या लाडक्या बाप्पाला आनंदानं निरोप देताना दिसतात। त्याचबरोबर एकीकडे गुलालाची उधळण केली जाते। ढोल ताशाच्या गजरामध्ये नृत्याचा ठेका धरून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीमध्ये हे मुंबईकर सामील झालेले आहेत, गणेश भक्त सामील झालेले आहेत। आज संपूर्ण मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गणेश भक्त हा गणेशमय झालेला दिसतोय। तर गुरुजी तालीम मंडळाची ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता सुरू झाली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी श्वेता वडके यांनी। पाहूयात। मी आता आहे पुण्यामध्ये मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। आता मी आहे पुण्याचा मानाचा 3रा गुरुजी तालीम गणपती, ज्याला पुण्याचा राजा असं ओळखलं जातं। आणि गुरुजी तालीमच्या विसर्जन रथासाठी ही एक खास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। एक रथ आहे घोड्यांचा, अश्वरथ आहे आणि हे सगळे अश्व फुलांनी सजवण्यात आले। छानसा रथ आहे, पुण्याचा राजा असं लिहिलेलं आहे। आणि आता
मानाचा पहिला कसबा गणपती निघालेला आहे विसर्जन मिरवणुकीसाठी. त्याच्या मागोमाग दुसरा तांबडी जोगेश्वरी हा देखील विसर्जनाला निघण्याच्या तयारीत आहे. त्याच्या मागोमाग हा पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम हा देखील विसर्जनासाठी निघेल. इथे समोर अश्वराज बँड पथक दिसतंय. बँड पथक असेल किंवा मग पारंपरिक ढोल पथक आणि त्याचसोबत पारंपरिक पेहराव केलेले ध्वज पथक आणि या सगळ्या शिस्तबद्ध पद्धतीनं पुण्याच्या राजाची म्हणजेच मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत. गेले 10 दिवस बाप्पाची सेवा केली आहे आणि आज वेळ आली आहे ती या बाप्पाला निरोप देण्याची. आणि ही सगळी दृश्य पुण्यातली देखील तुम्हाला न्यूज 18 लोकमत वरती अशीच बघायला मिळतील. कॅमेरा पर्सन सचिन सोबत मी श्वेता, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आपण ही चारही दृश्य पाहतोय. एकीकडे लालबागचा राजा सभा मंडपामध्ये आहे, तर दुसरीकडे गणेश गल्लीचा राजा अर्थातच मुंबईचा राजा आपण पाहू शकतोय. तिसरीकडे तेजूकाया राजा जो आहे तो देखील मार्गस्थ झालेला आहे. तर चौथं आपण दृश्य पाहतोय ते पुण्यातलं आहे. अगदी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरामध्ये ही जी बाप्पाची मिरवणूक आहे ती निघालेली आहे. खरं तर सर्वत्र गणेशमय असं वातावरण झालेलं आहे. थोड्याच वेळात लालबागच्या राजाची महापूजा देखील संपन्न होईल, महाआरती संपन्न होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा सुद्धा मार्गस्थ होणार आहे. तर दुसरीकडे आपण गणेश गल्लीचा हा राजा पाहतोय, मुंबईचा राजा पाहतोय, तो मार्गस्थ झालेला आहे. खरं तर सर्वप्रथम गणेश गल्लीचा राजा अर्थातच मुंबईचा राजा मार्गस्थ होतो. त्यानंतर तेजूकाया हा जो राजा आहे तो मार्गस्थ होतो. त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी मार्गस्थ होतो आणि त्यानंतर लालबागच्या राजाची जी सवारी आहे ती मार्गस्थ होते. खरं तर लालबागच्या राजाबद्दल बोलायचं झालं तर कोळी बांधवांनी सर्वप्रथम लालबागच्या राजाची स्थापना केली. त्यामुळे यंदा सुद्धा विसर्जन मिरवणुकीची जी सुरुवात आहे ती कोळी नृत्यानं होणार आहे, पारंपरिक बाजानं होणार आहे. तर आपण पुण्यामध्ये जात आहोत. आपल्या प्रतिनिधी श्वेता आपल्याबरोबर आहेत. पुण्यनगरी सुद्धा श्वेता बाप्पाच्या निरोप देण्यासाठी, बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. काय सांगाल? गार्गी, गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला पुण्यामधली सुरुवात झालेली आहे. कारण अर्ध्या तासापूर्वीच मानाचा पहिला कसबा गणपती पालखीमध्ये विराजमान होऊन विसर्जनासाठी निघाला सुद्धा. त्याच्या मागोमाग मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, त्यानंतर मानाचा तिसरा गुरुजी तालीम हा देखील विसर्जनासाठी निघेल आणि त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग आणि याच तुळशीबाग गणपतीच्या समोर आता आपण आहोत. जिकडे तिकडे बँड पथकं या मानाच्या 5 गणपतींच्या सोबत खास करून पारंपरिक अशी बँड पथकं असतात. त्यानंतर ढोल ताशे पथकं, ध्वज पथकं असतात. अशी शिस्तबद्ध अशी आणि प्रत्येक मानाच्या गणपती सोबतच काय प्रत्येक पुण्यातल्या गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अशा वेगवेगळी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न, काहीतरी एक दरवर्षीची थीम असते आणि ती थीम फॉलो करत पारंपरिकता जपत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला आज पुण्यामध्ये निरोप दिला जातो. हा भव्य दिव्य असा तुळशीबागचा गणपती आहे. एरवी आपण 12 महिने तुळशीबागेत हा गणपती जिथे विराजमान असतो तिथून आता तो 10 दिवस आपल्या भक्तांकडून सेवा करून घेतल्यानंतर आता गणपती बाप्पा विसर्जनासाठी सज्ज आहे. खास अशा फुलांनी सजवलेल्या रथामध्ये विराजमान हा तुळशीबाग गणपती आणि तो देखील आता एका मागोमाग एक जसे या लक्ष्मी रोडवरती विसर्जन मिरवणुकीमध्ये क्रमानं गणपती येतील त्यावेळेला मानाचा चौथा हा तुळशीबाग गणपती सुद्धा तिथे सामील होईल. आता सध्या मानाचा पहिला, दुसरा, तिसरा गणपती आणि त्यासोबत हे सगळे मानाचे गणपती त्यांची मंडईमध्ये, पुण्यातल्या मंडईमध्ये टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथे गणपतीची आरती होऊन पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तिथे एक आरती संपन्न होईल आणि त्यानंतर लक्ष्मी रस्त्याला एक एक करून हे सगळे गणपती मार्गस्थ होतील विसर्जनासाठी. आणि पुण्यातली ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आता गर्दी हळूहळू वाढायला लागली आहे. रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येनं लोक आत्तापासून आपली जागा फिक्स करून बसलेले आहेत जेणेकरून ही विसर्जन मिरवणूक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्ष बघता येईल. अनेकांचे छान छान कॅमेरे आहेत, मोबाईलचे कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये व्हिडिओज त्यासोबत काही रील्स बनवणारे सुद्धा बरेच जण असतात. ते या विसर्जन मिरवणुकीचा नक्कीच चांगला उपयोग करून घेतात. जी
आपल्या रील्स बनवून की आपल्या सोशल मीडिया हँडलवरती हे सगळे विसर्जनाचे व्हिडिओज अपलोड करण्यासाठी आणि ही सगळी विसर्जन मिरवणूक याची देही याची डोळा पाहण्यासाठी सगळे गणेश भक्त आज पुण्यामध्ये गेले 10 दिवस सुद्धा पुण्यामध्ये ही जी काही गर्दी आहे, संपूर्ण भारत देशातून वेगवेगळ्या राज्यातून लोक पुण्यातला हा गणेशोत्सव पाहण्यासाठी आवर्जून येत आहेत. गेले 10 दिवस बघितलं तर लाखोंच्या संख्येनं गर्दी पुण्यामध्ये फिरते. अगदी रात्रीचे 2 नाही, पहाटेचे 4 नाही, अगदी दिवस रात्र 24 तास ही गर्दी आहे. आणि आज तशीच गर्दी ही विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. पोलिसांचा बंदोबस्त अगदी तगडा आहे. स्पेशल इतर फोर्सेस सुद्धा आहेत या सगळ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी. आणि आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जी तर आपण हे दृश्य पाहतोय. लालबागच्या राजाची आता उत्तर पूजा सुरू झालेली आहे. सर्व गणेश भक्त सज्ज झालेले आहेत. मंडळाचे पदाधिकारी आता उपस्थित आहेत आणि बाप्पाची आता उत्तर पूजा पार पडेल, महाआरती पार पडेल आणि त्यानंतर हा लालबागचा राजा आहे तो या सभा मंडपातून बाहेर पडेल, त्याच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. तर दुसरीकडे मुंबईमधलीच आपण तेजूकाया गणपतीची ही दृश्य पाहतोय. तेजूकाया गणपती मार्गस्थ झालेला आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वच गणेश भक्त सज्ज झालेले आपण पाहू शकतोय. मुंबापुरी पूर्णतः सज्ज झालेली आहे. जागोजागी आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी गणेश भक्त जे आहेत ते सज्ज झालेले आहेत. आपण ही तिन्ही दृश्य पाहतोय. सुप्रसिद्ध असे मुंबईतील लालबागच्या राजाचं पहिलं दृश्य, तर दुसरीकडे गणेश गल्लीचा राजा अर्थातच मुंबईचा राजा जो पहिले त्याची विसर्जन मिरवणूक सुरू होते असा त्याचं हे विलोभनीय आपण दृश्य पाहतोय. तर तिसरीकडे तेजूकाया राजाचं दृश्य आपण पाहतोय, त्याच्या मिरवणुकीचं हे दृश्य पाहतोय. खरं तर या गणपतींच्या सभा मंडपामध्ये या 10 दिवसामध्ये ज्या गणेश भक्तांना पोहोचता येत नाही त्यांना एकदा तरी या गणपतीचं याची देही याची डोळा एक झलक पाहण्यासाठी, एक दृश्य पाहण्यासाठी या मिरवणुकीमध्ये प्रत्येक मुंबईकर आणि असे गणेश भक्त सामील होत असतात आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यांना गणेशमय असं वातावरण निर्माण झालेलं आपण पाहू शकतो. दरवर्षी असंच चिन्ह आपण इथे पाहतो. तर लालबागच्या राजाची थोड्याच वेळात महाआरती पार पडेल. सध्या उत्तर पूजा चालू आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या निदानामध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. अगदी पारंपरिकपणा दरवर्षीप्रमाणे पुण्यनगरी जपताना आपल्याला दिसतेय. जागोजागी संस्कार भारती रांगोळ्या काढून सामाजिक संदेश देऊन गालिचे पांघरले गेलेले आहेत आणि दुसरीकडे शंखनाद होताना दिसतोय, पारंपरिक वाद्यांचा निनाद होताना दिसतोय. आपण ही पुण्यनगरीमधली दृश्य पाहतोय. पारंपरिक बाजामध्ये बाप्पाला निरोप दिला जातो.